नंदुरबार जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून एकाच टेबलावर बसून सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी होत होती। हे कर्मचारी तब्बल 15 ते 20 वर्षांपासून एकाच पदावर एकाच कार्यालयात कार्य करत राहून जिल्ह्यातील सामान्य नागरिक, शिक्षक आणि शासकीय प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण करत होते। विशेष म्हणजे बदलीसारख्या मूलभूत प्रक्रियांसाठीही पैसे घेतल्याचे गंभीर आरोप होते। आदिवासी संघटनांची या संदर्भात सातत्याने आवाज उठवत होते। बिरसा फायटर्स सारख्या संघटनांनी आंदोलनाची हत्यार उचलत संपूर्ण प्रशासनाला जागा केलं। काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर यांचं एका शिक्षकाकडून तब्बल 90,000 रुपये लाच घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणाने संपूर्ण नंदुरबार जिल्हा हादरून गेला। शिक्षक बाजीराव शिंदे प्राथमिक शाळा नानगीपाडा तालुका नवापूर यांच्याकडून ही रक्कम एनओसी साठी घेतल्याचं समोर आलं। या घटनेनंतरही मारनर यांच्यावर त्वरित कारवाई झाली नव्हती। मात्र आता अखेर त्यांची पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे। यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। सुनील नथा पाटील नावाचा शिक्षक देखील तब्बल 12 वर्षांपासून एकाच विभागात कार्य करत होता। स्थानिक नागरिक आणि संघटनांनी या बाबतीत वारंवार तक्रारी केल्या होत्या। या प्रकरणात अखेर कारवाई करत त्यांची बदली करण्यात आली। सरकारच्या नियमानुसार प्रत्येक 3 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांची बदली होणे अनिवार्य आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यात हा नियम फक्त कागदापुरता मर्यादित राहिला होता। काही अधिकारी व कर्मचारी आपले स्थानिक राजकीय संबंध, दलाली आणि पैशांची देवाणघेवाण वापरून बदलीपासून दूर राहिले। यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गडद सावट निर्माण झाले होते। या व्यवस्थेविरोधात झगडणाऱ्या आदिवासी संघटनाने निर्णायक लढा उभारला। 28 एप्रिल 2025 रोजी बिरसा फायटर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर मोठा मोर्चा काढण्यात आला। यानंतर ही कारवाई झाली नाही, म्हणून 27 मे रोजी पुन्हा निवेदन देण्यात आले। संघटनेने स्पष्ट इशारा दिला की 3 जून पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल। हा दबाव चांगलाच परिणामात्मक ठरला। या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषद सीईओ सावन कुमार यांनी राजकीय दबावाखाली बळी न पडता कोणताही सौदेबाजी न करता निष्पक्ष निर्णय घेतला। त्यांनी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून व्यवस्थेतील गंज झटकून टाकण्याची धाडसी पाऊल उचललं। या निर्णयाचे आदिवासी संघटनांनी, शिक्षक वर्गाने आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे। ही कारवाई केवळ एका प्रशासकीय प्रक्रियेत बदल नसून भ्रष्टाचाराविरुद्ध लोकशक्तीने मिळवलेले विजय आहे। सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्यांनी अनेक वर्ष सामान्य नागरिकांची पिळवणूक केली, पण आता प्रशासन पारदर्शक बनू लागल्याचा विश्वास जनतेला वाटतोय। नंदुरबार जिल्हा परिषदेत चाललेल्या एकाच टेबलावरची सत्ता अखेर खचली आहे। आदिवासी संघटनांनी उभारलेलं हे आंदोलन केवळ एक यशस्वी आंदोलन नव्हतं, तर लोकशाही व्यवस्थेतील जनतेचा विजय होता। सीईओ सावन कुमार यांच्या निभीड निर्णयाने प्रशासनात नवी आशा निर्माण झाली आहे। ही सुरुवात आहे नंदुरबार सारख्या मागास भागात सत्तेच्या खुर्चीकडे नव्हे, तर जनतेच्या सेवेकडे वळण्याची ही पहिली पायरी ठरावी। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला।